सरस्वती लता मंगेशकर. लेखन दीपक इरकल. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सरस्वती लता मंगेशकर. जेथे जातो तेथे सूर तुझे संगाती. या जगाच्या पाठीवर जिथं जिथं भारतीय आहे तिथं तिथं लताताईंचा स्वर आहे. त्यापुढं जाऊन पुलंच्या भाषेत सांगायला गेलं तर या जगात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. मानवी जीवनातल्या प्रत्येक प्रसंगातल्या भावभावनांचा दैवी स्वर लता दीदींच्या रूपानं हरपला. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लताताई यांचा आवाज आणि मानवी जीवनातील दैनंदिन सुखदुःखाचे प्रसंग, दिनचर्या, निसर्ग, भक्तिभाव, माया, ममता यांचं एक अतूट नातं आहे. या सर्व भावभावना अलौकिकपणे व्यक्त करताना दीदीने गायलेलं एक तरी गाणं जरूर आठवतं. दीदीने किती भाषांमध्ये किती गाणी गायली हा सांख्यिकी हिशोब करण्यापेक्षा त्यांनी ती भाषा जाणणाऱ्या प्रत्येकाला आपल्या गाण्यातून किती भावनिक आधार दिला हे महत्त्वाचं आहे. दीदींच्या स्वरांना कोणत्याही भाषिक बंधनामध्ये बांधणं हा याचा मुळीच उद्देश नाही. त्यांच्या स्वरांचा एक निस्सीम भक्त म्हणून व्यक्त होण्याचा हा प्रयत्न आहे. हे इथं मी आदरानं नमूद करू इच्छितो. श्रोतेहो, महाराष्ट्राची महानता जगाला पटवून देणाऱ्या काही मोजक्या व्यक्तिमत्वांमध्ये लता दीदींचा उल्लेख आदरानं करावा लागेल. मराठी मनाचा विचार केला तर ज्या महाराष्ट्राची सकाळ भूपाळीनं होते त्या प्रत्येक मराठी माणसाला सकाळी जर भूपाळी ऐकायची असेल तर घनश्याम सुंदर ऐकल्याशिवाय त्याच्या दिवसाची सुरुवात होणारच नाही. आनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती असा दीदींचा दैवी स्वर कानी पडताच पहाटेच्या प्रकाशाबरोबरच घराघरात प्रसन्नताही प्रवेश करते. या प्रसन्न सकाळी विठू माऊलीचं रूप ध्यानीमनी आळवत असताना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे स्वर मूर्तिमंत विठ्ठलाचं दर्शन आपल्याला घडवतात आणि साक्षात तुकोबारायांच्या हृदयातला पांडुरंग स्वरांच्या रूपानं आपल्यासमोर प्रकट होतो. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण श्री गणरायाची आराधना करतो त्यावेळी ओम नमोजी आद्या हे संत ज्ञानेश्वरांचं मंगलाचरण आपल्या मनात प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. तुझं मागतो मी आता मज द्यावे एकदंता हे भक्तिगीत ऐकत असताना आपण त्या विघ्नहर्त्याला मनोमन प्रार्थनाच करत असतो. शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या रूपानं हा स्वर गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश देई अभय असं वरदानच देतो. कष्टकरी बांधव जेव्हा आपल्या कामाला सुरुवात करतो तेव्हा ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे गीत कष्ट करतानाही आपल्या कुटुंबाबद्दल असणारी आस्था आणि प्रेम व्यक्त करतं. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी वाहतं गुलाब जाई जुई मोगरा फुलवित या गीताच्या रूपानं बळीराजाच्या समृद्धीचं वर्णन करतं. प्रत्येक कोळी बांधव सागरावर जात असताना मी डोलकर 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 दर्याचा राजा हे गीत नक्कीच गुणगुणत असतो. मराठी माणसाचा कोणताही सण समारंभ लता दीदींच्या स्वरांशिवाय परिपूर्ण होणं शक्यच नाही. लग्नासारख्या पवित्र आणि भावनाप्रधान प्रसंगामध्ये लता दीदींची गाणी सर्वांना भावविभोर करतात. लेक लाडकी या घरची होणार सुनमी त्या घरची या गीताच्या रूपानं एक अनामिक ओढ व्यक्त होते. कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाहे या विराणीच्या रूपानं तुकोबारायांच्या मनातली हुरहुर व्यक्त होते. घेऊ कसा उखाणा का लाजले अशी मी माझे मला कळेना या गाण्यातून नववधूच्या मनातलं अव्यक्त दडपण व्यक्त होतं. हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का या गाण्यातून तिची प्रेमळ आर्जव व्यक्त होते. नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते
या गीतातून माहेर सोडतानाचे नववधूच्या मनातले भाव व्यक्त होतात. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. या गीतातून मुलीची पाठवणी करताना जे भाव दाटून येतात ते ऐकून जगातल्या कोणत्याही आईबापांच्या डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही. आणि त्याच वेळी एखादी नववधू जेव्हा सासरी गृहप्रवेश करत असते तेव्हा लिंब लोण उतरता का झाली सगळं अशी बावरी, मुली तू आलीस आपुल्या घरी, तेव्हा तिच्यासाठी आश्वासक स्वर प्रकट होतात आणि सासरच्या लोकांबद्दल विश्वासही प्रकटतो. आणि जेव्हा ती आपल्या संसारात रमून जाते तेव्हा तिच्या मनातल्या भावना जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे या गीतातून ओसंडून वाहतात. आपल्या पतीची वाट पाहताना धुंद मधुमती रात रे, तन मन नाचे यौवन नाचे, उगवला रजनी नाथ रे, हे गीत आपसुकच तिच्या मनी उमटतं. पतिपत्नी किंवा प्रियकर प्रेयसीमधल्या प्रणय भावना हळुवारपणे व्यक्त करणारी अनेक गीतं दिदींनी अजरामर केली आहेत, ज्यामध्ये मालवून टाक दीप, आली हसत पहिली रात हे गीत आजही प्रणयी युगुलांच्या मनामध्ये रुंजी घालताना दिसतात. जेव्हा त्यांच्या संसारवेलीवर फूल उमलतं आणि कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असं बारसं साजरं होतं, त्या आईच्या विविध भावना व्यक्त करणाऱ्या गीतांनी आणि त्यांच्या अवीट चालींनी गेली कित्येक दशकं महाराष्ट्रातल्या मातांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे हे अंगाई ऐकत गेले अनेक दशकं अनेक तान्हुली आपल्या आईच्या कुशीत विसावली आणि निजली आहेत. गुणी बाळा असा जाग शिकारे वाया, नीज रे नीज शिवराया अशी साक्षात जिजाऊंची भावनाही हे स्वर व्यक्त करतात. सायंकाळ झाली तरी जेव्हा आपलं लेकरू घराकडं परत येत नाही तेव्हा या चिमण्यांनो परत फिरा रे ही आर्त हाक प्रत्येक आईच्या हृदयातून निघते. मुलं घरी परतल्यानंतर शुभं करोती म्हणा मुलानो, शुभं करोती म्हणा असे संस्कार हेच स्वर देतात. आईबाबांच्या जाण्यानं व्याकुळ झालेल्या मुलीच्या भावना व्यक्त करताना प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, तसंच कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला ही गीतं प्रत्येक मातृपितृभक्त मुलामुलींची हृदय पिळवटून टाकतात. एवढी ताकद त्या स्वरांमध्ये सामावलेली आहे. हीच आर्तता सख्या रे घायाळ मी हरिणी, अखेरचा हा तुला दंडवत यासारख्या गीतांमधून प्रकर्षानं जाणवते. लता दिदीने आपल्या अष्टपैलू स्वरांनी अनेक लावण्याही अजरामर केल्या, ज्यामध्ये राजसा जवळी जरा बसा, देरे कान्हा यासारख्या असंख्य लावण्यांचा समावेश होतो. लता दिदींच्या स्वरात भक्तिरसही ओथंबून वाहतो, जो सकल मराठी जनांनी संत ज्ञानेश्वर तुकोबाराय यांच्या तसंच संत परंपरेतल्या अनेक अभंगांच्या रूपानं आपल्या मनामध्ये चिरंतन जपून ठेवला आहे. आगा करुणा करा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आजी सोनियाचा दिनो, मोगरा फुलला, वृक्षवेल्ली आम्हा सोयरे अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. लता दिदींचे स्वर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द हे एक अतूट नातं आहे. जयोस्तुते हा स्वातंत्र्य देवतेचा उद्घोष असू देत किंवा ने मजसी ने ही आर्जव असू देत, जयदेव जयदेव जय जय शिवराया ही साक्षात छत्रपती शिवरायांची आरती असू देत, त्या स्वरांना एक वेगळी झळाळी प्राप्त झाल्याचं आपल्याला जाणवतं. लताताईंची स्वातंत्र्यवीरांबद्दल अपार श्रद्धा यातून जाणवते. दिदींच्या स्वरांमध्ये त्यांचा अखंड अभ्यास, रियाज, व्यासंग, त्यांचं व्यक्तिमत्व सामावलेलं असल्यामुळंच त्या जेव्हा संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितलं ते आपल्या स्वरातून प्रगट करतात तेव्हा ते सफल झालं असं प्रत्येकाला वाटतं. लता दिदींबद्दल किती लिहावं आणि काय लिहावं.
आचार्य अत्रे यांनी लिहिल्याप्रमाणे केवळ लोखंडाच्या निपातून उतरल्या शाईनं जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखाद्या अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोंडपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे. लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर पहाटकाळची कोवळी सुवर्णकिरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीनं फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाबकळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं. श्रीकृष्णाच्या मुरलीची साद, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्यानं आपल्या लताचा कंठ घडवला असेल. सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथं एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण संगीतातले 7 सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली लता मंगेशकर. जेव्हा आचार्य अत्रेंसारखे शब्दप्रभू असे व्यक्त होतात तेव्हा आपल्यासारख्या पामराची त्यांच्याबद्दल लिहिण्याची काय विषाद आहे. पुलंसुद्धा लता दिदींबद्दल व्यक्त होताना म्हणतात, अंधारातून प्रकाशरेषा जावी तसा लताचा सूर तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो. काही नसलं तरी हे सूर ऐकायला तरी जगलं पाहिजे असं वाटायला लागतं. अतिपरिचयानं देखील अवज्ञा झाली नाही अशी एकच गोष्ट आणि ती म्हणजे लताचा सूर. अशा अखिल विश्वातल्या रसिकांच्या मनात जोपर्यंत संगीत आहे तोपर्यंत चिरस्थायी राहणाऱ्या भारतरत्न सरस्वती लता दिदींना ही भावपूर्ण शब्द सुमनांजली. सरस्वती लता मंगेशकर या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक दीपक इरकल. त्यांचा संपर्क क्रमांक अद्याप तरी उपलब्ध झालेला नाही. ध्वनिमुद्रण दिनांक 6 फेब्रुवारी 2024. ही पोस्ट ऋषिकेश आयाचित नाशिक यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.